सम्यक धाम चॅरिटेबल ट्रस्ट नाशिकच्या संस्थापिका अध्यक्षा गुरुवर्य श्रीमती डॉक्टर राखीताई मोरे यांचा अभिष्ट चिंतन सोहळा गुरुवार दिनांक 29 ऑगस्ट 2024 रोजी गणाधीश बँक्वेट हॉल मखमलाबाद नाशिक येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी सर्व शिष्य भक्त परिवार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या अभिष्ट चिंतन सोहळ्याप्रसंगी उपस्थिती लावली। गुरुवर्य श्रीमती डॉक्टर राखीताई मोरे या समाजकार्यात नेहमी अग्रेसर असतात, तसेच गोरगरिबांना नेहमीच मदतीचा हात देत असतात। नेहमी समाजाचे काही देणं लागतं या उदात्त हेतूने सामाजिक कार्यात सक्रिय असतात। राखीताईंनी जय जनार्दन अनाथ व वृद्धाश्रमात भेट देऊन येथील मुलांसोबत आपला वाढदिवस साजरा केला। तसेच विविध ठिकाणी वृक्षारोपण करून विविध सामाजिक उपक्रम त्यांनी राबवले आणि अनोख्या पद्धतीनं आपला वाढदिवस साजरा केला। यावेळी गुरुवर्य श्रीमती डॉक्टर राखीताई मोरे यांनी सर्वांचे आभार व्यक्त करत आपले मनोगत व्यक्त केलं। जय अंबे, जय श्री महाकाल, नमस्कार। आज माझा अभिष्ट चिंतनाचा सोहळा मी सम्यक धाम चॅरिटेबल ट्रस्टची संस्थापिका अध्यक्षा गुरुवर्य श्रीमती डॉक्टर राखीताई मोरे। आजचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मी संस्थापिका अध्यक्षा याच्या पलीकडे गुरु म्हणून आज माझ्या अभिष्ट चिंतन सोहळ्याला माझे अत्यंत हृदयातून माझ्या भाविक भक्तांनी, माझ्या शिष्यांनी, माझ्या सामाजिक कार्यातील माझ्या सर्व समाजातील बांधवांनी, भगिनींनी, माझ्या लेकांनी अतिशय आनंदाने मला शुभेच्छांचा वर्षाव केलेला आहे। प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या व्हॉट्सअप, इंस्टाग्राम जे टेक्निकल सपोर्ट सिस्टीम आहे त्याद्वारे मला शुभेच्छा देण्यात आला आहे। अतिशय माझं हृदय भारावून गेलेलं आहे आणि मी आजची दिनचर्या माझ्या जगदंबे चरणी सुरू केली। त्यानंतर आमच्या मानवता किन्नर समाजाच्या संस्थापिका अध्यक्षा सलमा गुरुजी नायकजी या माझ्या नात्याने नानीमा आहेत, त्यांचं मी प्रथम दर्शन घेतलं व माझ्या आजच्या अभिष्ट चिंतनाला सुरुवात केली, सोहळ्याला सुरुवात केली। माझ्या सर्व नाशिक जिल्ह्यातील समुदायातून मला अतिशय शुभेच्छांचा वर्षाव झालेला आहे। त्यानंतर मी आदिशक्ती अर्धपीठ आपल्या आईसाहेब सप्तशृंगी माता इथे गडावर जाऊन दुपारी 12 वाजेची आरती घेतलेली आहे। मी आईसाहेबांच्या एकदम चरणाशी नतमस्तक होऊन त्यांना आज माझा सर्वांना सुखाचं ठेव ही प्रार्थना करून आलेली आहे। माझं पुढील भावी आयुष्य हे समाज कार्य व आध्यात्मिक कार्यासाठी वापरलं जावं किंवा मला शक्ती प्रदान करावी असं मी त्यांना भगवती चरणी प्रार्थना केलेली आहे। त्यानंतर आज गणाधीश बँक्वेट हॉल इथे माझ्या शिष्य परिवाराने, माझे बोर्ड मेंबर, उपाध्यक्ष श्री पवनदादा नारायण ताडगे, सचिव चेतन आत्माराम मोरे, खजिनदार सौ अनिता आत्माराम मोरे व सल्लागार धनश्री निंबा गरुड यांनी सुंदरसा एक कार्यक्रम इथे साजरा करून माझ्या सर्व भाविक भक्तांना, माझ्या मैत्रीपूर्ण परिवाराला, माझ्या सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांना सर्वांना बोलवून एक सुंदरसा कार्यक्रम इथे साजरा झालेला आहे। त्याद्वारे मान्यवरांचे मी एक स्वागत म्हणून त्यांना शाल आणि सुंदरसं झाड देऊन त्यांचा एक सन्मान वाढवला आहे, माझ्या भाविक भक्तांना आशीर्वाद दिला आहे आणि आजचा हा माझा अभिष्ट चिंतन सोहळा आनंदाने गोजीरवाणा आशीर्वाद रूपी चैतन्यमय वातावरणात माझ्या परमपूजनीय श्री माताजी यांच्या आशीर्वादाने पार पडला आहे। मी नाशिक जिल्हा निर्मल दरबार येथे जाऊन श्री माताजींचे आशीर्वाद घेतले आहे। मी सहयोगासाठी मी कार्यरत आहे, मी स्वतः सहयोगी आहे आणि अशा पद्धतीने मी खूप म्हणजे आजचा दिवस असा आहे की माझा आनंद गगनात मावत नाहीये, एवढं मला सुख, समाधान, आनंद, ऐश्वर्य मिळालं आहे। माझ्या जीवनात आजच्या या क्षणाला मी समाधानी आहे। आलेत त्यांचे आभार, नाही आलेत त्यांना हृदयापासून प्रणाम आणि माझ्या पुढील वाटचालीस माझ्या जगदंबा आईसाहेब सप्तशृंगी माता, माझ्या परमपूजनीय श्री माताजी निर्मला देवी व माझे सर्व मी ज्यांना मानते श्री कपालेश्वर महाराज, श्री महाकाल यांना प्रणाम करते आणि आजचा माझा आनंदाचा दिवस सुखाने समृद्धीने जो पार पडला आहे त्याबद्दल ऋण व्यक्तिरिक्त करते। जय अंबे, जय श्री महाकाल। सामाजिक कार्यकर्त्या राखीताई मोरे यांचा आज वाढदिवस आहे आणि आम्ही सगळ्या महिला भगिनी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी ते जमा झालेलो आहोत।
खरं तर स्वतःसाठी प्रत्येक जण जगतो आणि ते शक्य आहे, परंतु इतरांसाठी जगणं, इतरांना आनंद देणं, इतरांच्या दुःखामध्ये धावून जाणं, इतरांना आपल्या सुखामध्ये सहभागी करून घेणं, ही सगळी कामे राखीताई करतात. आणि म्हणून आम्ही सगळ्या महिला भगिनी त्यांच्यासाठी इथे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहोत. आज गुरुवर्य राखीताई मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सर्व मित्र परिवार इथे आलेलो होतो. अतिशय सुंदर कार्यक्रम राखीताईंनी आयोजन केलेलं होतं. इथं आल्यावरती आम्हाला कार्यक्रम बघून अतिशय छान वाटलं. राखीताई यांचं जे आता समाजात काम आहे, सम्यक धाम चॅरिटेबल ट्रस्ट, हे अतिशय सुंदर प्रकारे काम करतात राखीताई. आणि राखीताईंच्या बाहेर जे याच्यात भाविक वर्गामध्ये जे सोशल वर्किंग आहे हे अतिशय सुंदर आहे. गुरुवर्य श्रीमती राखीताई मोरे आज यांचा वाढदिवस. हे आमच्या प्रभागात मोठ्या प्रमाणात समाजसेवा करत असतात. गोरगरिबांना कुठल्याही प्रकारची मदत लागली तर ते सदैव तिथे उभे असतात आणि त्यांच्या माध्यमातून आमच्या प्रभागात खूप मोठ्या प्रमाणात चांगलं काम होत आहे. मी माझ्या वतीने, माझ्या उभाटा उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाच्या वतीने, शिवसेनेच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख भगव्या शुभेच्छा देतो. आई तुळजा भवानी त्यांना उदंड आयुष्य दो, यश प्राप्ती दो, त्यांच्या हातून असंच समाजाची सेवा घडत राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. ममता, स्नेह, करुणा आणि आपलं कुटुंब भरभराटीचं, आनंदाचं जावं यासाठी त्यांनी ज्या सदिच्छा निर्माण केलेल्या आहेत त्याचं खरं कारण म्हणजे त्यांच्या अध्यात्माची शक्ती, अध्यात्माची ऊर्जा. एकीकडे आपण त्यांच्या आयुष्याच्या पटलाचा जर विचार केला ना तर अध्यात्म घेण्याच्या अगोदर त्या शिक्षण क्षेत्रामध्ये अतिशय प्रवीण असं आपलं उत्तुंग संपादन करत होत्या. शिकलेल्या असताना एक चांगली डिग्री त्यांनी संपादन केलेली असताना कुठेतरी त्यांना त्या माता जगदंबेने आशीर्वाद दिला आणि सांगितलं, जा जा जा, माझा तुला वरद हस्त आहे आणि इथल्या जयंतीची सेवा कर, रंजलेल्या गांधल्यांची सेवा कर, अनाथांची सेवा कर. आणि त्यांनी तो अध्यात्माचा वसा आपल्या तळ हातावरती घेतला आणि म्हणता म्हणता आज एक छोटंसं रोपटं हे वटवृक्षामध्ये निर्माण झालं. आणि म्हणूनच त्यांना शासनाचे असंख्य पुरस्कार प्राप्त झाले. म्हणता म्हणता आपल्या देशाचे असणारे गृहमंत्री अमित शाह साहेब यांच्याशी त्यांचा वार्तालाप सुद्धा झाला. आणि माझ्या समोर मी साक्षीला आहे, आपल्या देशाचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा त्यांच्या कार्याची दखल घेतली. आणि म्हणूनच आज राखीताई या भारताच्या एक अध्यात्म गुरु म्हणून त्या पुढे आपली वाटचाल करत आहे. आयुष्य आज त्यांच्या या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने आपण त्यांच्यासाठी मागितलं पाहिजे. म्हणून त्या आई जगदंबेला, त्या महाराष्ट्राच्या कुलस्वामिनीला मी सांगेन, हे कुलस्वामिनी, जर स्वर्गामध्ये जर कुठं सुंदर फळ जर असेल ना तर ते आमच्या राखीताईंचं असायला पाहिजे. मी त्या हिमालयातल्या कैलासाला सांगेन, हे हर हर शंभू, हर हर महादेवा, जर तुझ्या कैलासामध्ये स्वच्छ निर्मळ स्फटिकासारखा, हिऱ्यासारखा, मोत्यासारखा चमकणारा जर बर्फ जर असेल ना तर तो आमच्या राखीताईंच्या तळहातावरती दिला पाहिजे. आणि पुन्हा मी म्हणेल, या देशामध्ये असणाऱ्या त्या नंदनवनाला, या देशामध्ये असणाऱ्या त्या जंगलाला मी म्हणेल, अरे जंगल राजा, तुझ्या जंगलात जर सर्वात सुंदर आणि सर्व सुवासिक चंदनासारखं जर झाड जर कुठे असेल ना तर ते आमच्या राखीताईंच्या चरणाजवळ आहे, चरणाजवळ आहे. म्हणून तुमच्या सर्वांच्या आणि वैयक्तिक माझ्या नेहरे परिवाराच्या, आमच्या स्वराज्य परिवाराच्या आणि महत्वाचं सम्यक ट्रस्टच्या वतीने राखीताईंना उदंड आयुष्य लाभो आणि तुमच्या आमच्या सर्वांचं आयुष्य लाभो एवढी आशा बाळगतो. आणि माझ्या या लांबलेल्या शब्दांना, बरेच जीवनामध्ये माणसं भेटत असतात आणि भेटल्यानंतर ते विसरूनही जात असतात. परंतु राखी दिदींबद्दल सांगायचं म्हटलं तर राखी दिदी विसरून गेल्या नाहीत, तर त्यांनी तिथेही आल्यानंतर आलिंगन दिलं, भेट दिली आणि प्रेमाचे 2 शब्द बोलले. तर यातूनच आपल्यापणा दिसून येत असतो. नाहीतर जगामध्ये अनेक माणसं भेटतात आणि निघूनही जातात, ओळखही देत नाही. परंतु एवढ्यावरच राखी दिदी थांबल्या नाही, तर त्यानंतर त्या परत लासलगाव येथे जय जनार्दन अनाथ विद्यार्थी वृद्धाश्रमामध्ये फोन करून त्या वाढदिवसासाठी की मला इथे वाढदिवस साजरा करण्यासाठी यायचं आहे, त्या निमित्ताने त्यांनी कॉल करून तिथे आल्या देखील, आश्रमाची माहिती देखील घेतली, संपूर्ण आश्रम बघितलं, तिथे वेळ दिला, त्यांचा अमूल्य वेळ देऊन त्या तिथपर्यंत आल्या.
आणि आल्यानंतर परवा त्यांनी प्रथमतः वाढदिवस त्यांचा आश्रमामध्ये साजरा केला आणि लहान लहान मुलांबरोबर गप्पा गोष्टी केल्या, त्याचबरोबर त्यांच्यासोबत जेवणही केलं आणि तिथे अन्नदानही केलं आणि अनाथ विद्यार्थी आश्रमासाठी, त्याचबरोबर वृद्धांसाठी चटाया भेट दिल्या, त्याचबरोबर तांदूळ कट्टा, तेल डबा असं साहित्यही त्यांनी दिलं. ते दिलं तर ते त्यांचं कर्तव्यच मी म्हणेल की समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो आणि या समाजासाठी आपण जगताही आलं पाहिजे. माणसाने तर खरं तर जीवनामध्ये स्वतःसाठी जगावं आणि जगता जगता इतरांसाठी माणसाने जगता यावं आणि जगत असताना या मातेच्या पोटापासून तर मातीच्या उदरापर्यंत आपल्याला जायचं असतं आणि या जगात असताना जे मधलं आयुष्य असतं आपलं ते कसं जगायचं हे मात्र आपल्या हातामध्ये असतं. वृत्तसंकलन विभाग, नाशिक मेट्रो न्यूज, नाशिक.